नाशिक जिल्ह्यातील 15ही मतदारसंघातील कल आता आपल्या समोर येत आहेत। नाशिक जिल्ह्यामधल्या ज्या 15 जागा आहेत त्यापैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत आणि 2 उमेदवार जे आहेत ते इतर पक्षांचे आहेत। या एकूणच जो काही हा निकाल समोर येतो आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपलं महानगरचे संपादक हेमंत भोसले सर। हेमंत सर, काय सांगाल, हे जे काही निकाल समोर येत आहेत या निकालावरून एकंदरीत काय वाटते? महायुती नंबर क्रमांक 1चा पक्ष ठरते? नक्कीच, पण नाशिक जिल्ह्यातले निकाल मला काही वाटत नाही की धक्कादायक आहेत, कारण आपण जो अंदाज वर्तवला होता की 9 ते 10 जागा या महायुतीला लागतीलच आणि तसेच तोच ट्रेंड सध्या दिसतोय आणि त्याचं प्रमुख जे कारण आहे, मला असं वाटतं की लाडक्या बहिणींनी महायुतीला बऱ्यापैकी सावरलेलं आहे। केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही लाडकी बहीण योजना खूप जोरात चालली आहे आणि त्याचे जे काही लाभार्थी होते या लाभार्थींची एकच भावना होती की आमच्या अकाउंटमध्ये ज्यांनी 1500 रुपये टाकले आणि दिवाळीला ज्यांनी बोनस दिला तर त्यांच्या बाजूने त्यांनाच आम्ही मतं देऊ, कारण हे आम्हाला जर पुढे सुरू ठेवायचं असेल तर आम्हाला महायुतीला मत देण्याशिवाय पर्याय नाही, अशा भावनेने हे मतदान झालेलं आहे। आणि हा जो गोरगरीब वर्ग आहे त्याला कधी नव्हतं त्याच्या अकाउंटला ऑफिशियली पैसे आलेले आहेत। म्हणजे तुम्ही एरवी इलेक्शनला बघाल तर अनऑफिशियली पैसे वाटप होतंच, म्हणजे यंदाही त्याला अपवाद ठरला नाही, पैशांचा मोठा बाजारच होता। पण असं असताना दुसरीकडे ऑफिशियली राज्य शासनाकडनं जो पैसा देण्यात आलेला आहे तर त्याचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला या संपूर्ण जिल्ह्यातल्या निकालांवर दिसतोय। परंतु आपण जसं सांगितलं की महायुतीला लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या योजना आहेत, तर महाविकास आघाडीला अशा कोणत्या जागांमुळे फटका बसताना आपल्याला दिसतोय? काय प्रमुख कारणं सांगता येतील? नाही, त्याचं मुख्य कारण मगाशी आपण जे बोललो ते लाडकी बहीण हे आहेच। दुसरी गोष्ट प्रचारामध्ये देखील, म्हणजे जर आता निवडणुकीच्या आधी जर बघितलं तर एक आघाडीचं खूप चांगलं वातावरण होतं, पण तिकीट वाटप करताना ज्या काही चुका झालेल्या आहेत, म्हणजे अगदी महापालिकेचं इलेक्शन लढवतं अशा पद्धतीचं हे तिकीट वाटप झालेलं आहे आणि जी वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे होती, म्हणजे विशेषतः जर काँग्रेस, शरद पवारांचा गट आणि उभाटा गट ह्या तिघांमध्ये एक वाक्यता आपल्याला दिसून आली नाही। काँग्रेस त्यांच्या चालीने चालत होतं आणि काँग्रेसचं कुठलंही नियोजन यंदा दिसलं नाही। आपण जर इगतपुरीचं जर बघितलं तर त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष येतोय मल्लिकार्जुन खरगे आणि अशी ते येत असताना तो मंडप पडतो आणि तिथल्या सभा रद्द होतात। म्हणजे एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाला तो मंडप किती बळकट पाहिजे होता आणि त्यावरनंच साधारणतः काँग्रेसचं नियोजन किती कुचकामी होतं ते लक्षात येतं। आणि दुसरीकडे उभाटाचं जो प्रचार होता, उभाटा आणि शरद पवार गट याला सहानुभूती ही होतीच, म्हणजे जे काही मतं जे मिळालेले आहेत ते सहानुभूतीनेच मिळालेले आहे, परंतु उमेदवार देताना चुका झाल्या असं मला वाटतं। आपण जर जिल्ह्यातील तालुकानिहाय जर आपण गेलो, समजा मतदारसंघनिहाय, तर येवला मतदारसंघ जे आहे जिथे बिग फाईट होते, राज्याचे नेते आहेत, छगन भुजबळ त्या ठिकाणी उभे आहेत आणि मराठा आणि ओबीसी या आरक्षणामध्ये जो काही कलगीतुरा मध्यंतरीच्या काळामध्ये रंगला, तर कुठेतरी छगन भुजबळ हे सुरुवातीला पिछाडीवर होते आणि आता ते आघाडीवर आले आहेत। म्हणजे EVMची जेव्हा मतमोजणी सुरू झाली तर काय सांगता येईल, येवल्याचा जो कल आपण जर बघितला तर तिथली जनमत नेमकं काय सांगतो? ही भुजबळांसाठी 5वी निवडणूक होती। यापूर्वीच्या 4 जर निवडणुका जर बघितल्या तर एकतर्फी भुजबळांचा विजय झालेला होता। यंदा मात्र तसं दिसत नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने येवल्यात काटिकी टक्कर चालू आहे। आता भुजबळांना लीड आहे, पण तो तितका मोठा नाही आहे की जितका प्रत्येक निवडणुकीत त्यांना 1,00,000 सव्वा लाखाचा किंवा त्यापेक्षा अधिक मतांनीही ते निवडून आलेले आहेत। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाला, म्हणजे थेट भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नव्हता, परंतु OBCमधनं मराठा आरक्षण घेऊ देणार नाही अशी त्यांची भूमिका होती। आणि ते करता करता मनोज जरांगेंच्या बाबतीत त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे, म्हणजे जरांगेंचा एकेरीत उल्लेख करणं, त्यांना थोडंसं अर्वाच्य भाषेत बोलणं, भाषणांमध्ये टार्गेट करणं, तर या गोष्टी मराठा समाजाला पटलेल्या नव्हत्या। त्यातच निवडणुकीच्या 2 दिवस आधी मनोज जरांगे हे येवल्यामध्ये जाऊन तिथलं परत वातावरण पेटून आलेले होते आणि त्यामुळे मराठा समाजाने एक गठ्ठा मतदान हे भुजबळांच्या विरोधात केलेलं दिसतंय। पण तरीही कुठलाही एक समाज निवडणुकीचा निकाल ठरवू शकत नाही हे यंदाच्या निवडणुकीत दिसून आलेलं आहे। जसं एकीकडे मराठा समाजाची मोठ बांधण्यात आली होती, तसं दुसरीकडे भुजबळ OBC समाजाची मोठ, OBC आणि इतर जो ST वर्ग होता तर त्याची मोठ बांधण्यामध्ये भुजबळ यशस्वी झाले असं मला वाटतं। दुसरा जो मतदारसंघ आहे नांदगाव, हा देखील चर्चेत राहिला। तिथं भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्यामध्ये काट्याची लढत आता आपल्याला बघायला मिळते। जो काही
कलगीतुरा रंगला, जो काही वाद झाला, भयमुक्त नांदगावची घोषणा देण्यात आली, भयमुक्त नांदगाव असा मुद्दा पुढे करण्यात आला, तर आता समीर भुजबळ पिछाडीवर या ठिकाणी दिसत आहे. नाही, मला असं वाटत नाही की समीर भुजबळ हे निवडून येण्यासाठी उभे होते. समीर भुजबळ केवळ सुहास कांदेंना पाडण्यासाठी, त्यांना पराभूत करण्यासाठी समीर भुजबळांची उमेदवारी होती. कारण गेल्या 5 वर्षामध्ये सुहास कांदेंनी जी छगन भुजबळांच्या बाबतीत भूमिका घेतलेली होती, सातत्याने, जसं DPDCच्या निधीवरनं भूमिका घेतलेली होती, भुजबळांच्या प्रॉपर्टीची जे मध्यंतरी जे घोटाळे झालेले होते महाराष्ट्र सदनाच्या संदर्भातले, तर त्या केस मिटलेल्या होत्या. त्या केस परत ॲक्टिवेट कराव्या म्हणून त्यांनी कोर्टाकडे अर्ज केलेले होते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे भुजबळ कुटुंब त्रासलेलं होतं आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत नांदगावला आमदार म्हणून सुहास कांदे नको होते. त्यामुळे समीर भुजबळांची तिथे एंट्री झालेली दिसते. समोर भुजबळांनी इलेक्शनमध्ये चर्चा चांगली घडवून आणली, म्हणजे एन प्रकारे त्यांनी चर्चा घडवून आणली. साम दाम दंडभेद अशा नीतीने हे सगळं तिकडचं निवडणूक लढली गेली. पण दुसऱ्या बाजूने सुहास कांदेंनी 5 वर्षे केलेली कामं आणि त्यांचा जनसंपर्क, अगदी गावाखेड्यावरचा जो जनसंपर्क आहे तो त्यांना उपयोगी आलेला दिसतो आहे. आणि त्यामुळे तिथे सुहास कांदे आता सध्या तरी आघाडीवर दिसत आहेत. दुसरीकडे आपण जर राष्ट्रवादीचं बघितलं तर नाशिक जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे असं मानलं जातं. जसं आपण लोकसभेत बघितलं, भास्कर भगरे जे आहेत दिंडोरीचे नौखे उमेदवार होते, तर त्यांना फक्त पवारांनी सगळ्या तिथे जाऊन जी काही मोर्चेबांधणी केली, महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी केली, तसंच नाशिकमध्ये देखील असेल. तर त्यावेळेस जसं शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या पक्षाला जे यश मिळालं ते यंदा मिळताना दिसत नाही. कारण अजित पवार गटाने सर्वाधिक उमेदवार नाशिक जिल्ह्यामध्ये दिले आणि असं म्हटलं जात होतं की अजित पवार गटाला कुठेतरी फटका बसेल. परंतु आता जे निवडणुकीचे कल येत आहेत तर त्यामध्ये अजित पवार गटाचे जे काही उमेदवार दिले होते, विद्यमान आमदार जे आहेत, ते सर्व विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. तर कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो कुठेतरी कमकुवत ठरताना आपल्याला इथं दिसतो आहे. नाही, शरद पवार गटाचा प्रॉब्लेम असा झाला की यंत्रणेचा मोठा अभाव शरद पवार गटाकडे होता. म्हणजे सगळे नेते अजितदादांकडे गेलेले दिसत आहेत. म्हणजे भाषणाला फक्त शरद पवार होते, शरद पवारांशिवाय चांगले नेते शरद पवार गटाकडे नव्हतेच. आणि त्यामुळे वातावरण निर्मितीसाठी जी यंत्रणा आवश्यक असते त्या यंत्रणेचा मोठा अभाव हा शरद पवारांच्या गटाकडे दिसला. दुसरी गोष्ट, शरद पवारांनी केलेली भाषणं चांगली होती, परंतु त्यांच्या आजारपणामुळे ती भाषणं लोकांना समजलेली दिसत नाही आहे. कारण त्यांच्या टी व्हीवर जरी कोणी सभा बघितली तरी त्यांचं जे भाषण होतं ते फारसं कळलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे वातावरण निर्मितीला तो एक मोठा इम्पॅक्ट होता. दुसरी गोष्ट, विद्यमान आमदारांना सगळ्यांनाच उमेदवारी दिलेली होती. विद्यमान आमदारांच्या बाबतीत एकीकडे त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतो, पण दुसरीकडे त्यांच्याकडे सिस्टीम असते, त्यांच्याकडे कामं दाखवायला चान्सेस असतात. कारण गेल्या 5 वर्षात म्हणजे ताजी कामं असतात ही सगळी, आणि ती दाखवण्यासाठी एक मोठा स्कोप असतो. शिवाय पैसा महामोर आलेला असतो. आणि या सगळ्या गोष्टीचं जर गोळाबेरीज केली तर विजयाकडे ह्या सगळ्या उमेदवारांची वाटचाल होते. आणि त्यामुळेच केवळ अजित पवार नाही तर सगळेच सत्ताधारी गटाचे जे काही आमदार आहेत तर त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक ही पर्वणी ठरलेली दिसते. आत्ता जे वृत्त आपल्या हाती येते त्याच्यामध्ये कळवणचे जे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत नितीन पवार ते पिछाडीवर दिसत आहेत आणि तिथे माकपचे जीवा पांडू गावित हे आघाडीवर दिसत आहेत. तर इथे मात्र थोडासा बदल होताना आपल्याला दिसतो. निश्चितच, कारण जे काही घडलं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला, ज्या वेळेला जीवा पांडू गावित यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केलेली होती, त्यावेळेला शरद पवारांनी एक यशस्वी चर्चा करून त्यांना माघार घ्यायला लावलेली होती आणि विधानसभेसाठी एक शब्द दिला होता आणि तो शब्द शरद पवारांनी पाळलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला ही उमेदवारी दिली. जर JP गावितांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर JP गावितांची मतं कुठली आहेत तर सुरगाणामधली मतं त्यांची अगदी पक्की आहेत. म्हणजे 1,00,000-1.25 लाख मतं ही सुरगाण्यातनं त्यांना दरवेळेस मिळत असतात. तर ही मतं पक्की आहेत. त्यांचा प्रश्न होता कळवणमध्ये, आणि कळवणची बाजू शरद पवारांमुळे बऱ्यापैकी सावरली गेलेली आहे. तिथे नितीन पवारांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका हा बसलेलाच आहे. काही ठेकेदारांशी जवळीक असल्याची चर्चा या निवडणुकीत घडवून आणण्यात आली आणि या चर्चेमुळे JP गावितांकडेही कल वाढलेला दिसतो. त्याचप्रमाणे आदिवासींच्या ज्या जागा आहेत तर त्या जागांसंदर्भात जो पत्रव्यवहार झाला होता, ज्याचा उल्लेख शरद पवारांनीही त्यांच्या भाषणामध्ये केला, त्याचाही इम्पॅक्ट झालेला दिसतो. आणि एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की म्हणून JP गावित हे सध्या आघाडीवर दिसत आहेत. मालेगाव बाह्यची लढत देखील एक लक्षवेधी लढत ठरते. ज्या ठिकाणी म्हटलं जात होतं की नाशिक जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे यांना त्यांचेच सहकारी जे आहेत बंडू काका बचाव यांनी आव्हान उभं केलं. आदवई हिरे जे आहेत शिवसेना उभाटाचे त्यांनी आव्हान उभं केलं. परंतु आत्ता जे निकाल आपल्या हाती आलेले आहेत तर दादा भुसे यांनी साधारणपणे
सुमारे 53,000ची आघाडी या ठिकाणी घेतल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून जो प्रचार झाला गद्दार विरुद्ध खुद्दार किंवा 50 खोके असा जो प्रचार झाला तो कुठेतरी फेल होताना दिसतंय. जसं नाशिक मध्यमध्ये जर आपण बघितलं वसंगी ते पिछाडीवर आहेत, नाशिक पश्चिममध्ये सुधाकर बडगुजर जे आहेत ते पिछाडीवर आहेत. तिथे धक्कादायक समोर येते की मनसेचे दिनकर पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे एकूणच कुठेतरी शिवसेना उबाठा असेल किंवा मालेगावमधलं जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की दादा भुसे आता आघाडीवर आलेले आहेत, तर शिंदे गट प्रभावी ठरताना दिसतोय. निश्चितच सगळीचकडे शिंदे गट प्रभावी ठरताना दिसतो. विशेषतः मालेगाव बाह्यचं जर आपण दादा भुसेंची जी लढत आहे ती जर बघितली तर आपण सुरुवातीपासूनच म्हणत होतो दादा भुसेंचा जो स्वभाव आहे तो स्वभाव आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते अद्वै हिरे यांचा स्वभाव याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ग्राउंडवरचा कार्यकर्ता म्हणून दादा भुसेंकडे बघितलं जातं. म्हणजे अगदी कोणाच्या मौतीला जाणं असो, दहाव्याला जाणं असो, लग्नकार्याला जाणं असो, बारशाला जाणं असो, प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये दादा भुसे सहभागी असतात जनतेच्या. आणि त्यामुळे तो जो लोकांशी थेट कनेक्ट असतो तो खूप स्ट्रॉंग पद्धतीने दादा भुसेंचा आहे. पण त्याच्या उलट हिरे कुटुंबाचा आहे. हिरे कुटुंब लवकर कोणाचा मोबाईलही उचलत नाही. त्यांचे PA लोक मोबाईल उचलतात, मग निरोप देतील, लोकांशी संपर्कातच नसतात ही मंडळी. आणि त्याचा मोठा फटका आपल्याला बसलेला दिसतो. दुसरी गोष्ट जे अद्वै हिरे आहेत, निवडणुकीच्या तयारीसाठीचा जो कालावधी लागतो त्या कालावधीतच ते तुरुंगात होते. अर्थात केवळ अद्वै हिरेंवर ही निवडणूक अवलंबून नव्हती. प्रशांत दादांपासून तर अपूर्व हिरेंपर्यंत हे सगळे ॲक्टिव्ह होते त्यांना पेरणी करण्यामध्ये. परंतु तरी उमेदवार नसल्यामुळे इथं गोंधळ झाला आणि त्यानंतरही अद्वै हिरेंची भूमिका थोडीशी संभ्रमावस्थेत होती की हे निवडणूक लढतील का नाही असा जो संभ्रम होता तो जनतेमध्येही होता. आणि दुसरीकडे दादा भुसे प्रचार कार्याला सुरुवातही केलेली होती. त्यांनी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे घेतले त्याचाही मोठा इम्पॅक्ट हा पडलेला दिसतोय. आणि एकीकडे असंही सांगितलं जात होतं की साधारणतः 50-52 हजार मुस्लिम मतं आहेत त्याचा फटका बसेल, पण तोही फटका फारसा बसलेला दिसत नाही. आणि त्यामुळे दादा भुसेंनी केलेली कामं, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि जमिनीवरचा माणूस म्हणून त्यांची असलेली ओळख या 3 गोष्टींमुळे मला असं वाटतं की इतका मोठा फरक दादा भुसे आणि अद्वै हिरे यांच्यात दिसतोय. सर, हे झाले नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघाचं आपण विश्लेषण केलं. परंतु उत्तर महाराष्ट्रावर जर नजर टाकली तर एक मोठा निकाल आपल्याला हाती येतो आहे. जो काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मानला जात होता, जो मानला जातो अजूनही, बाळासाहेब थोरात हे कुठंतरी पिछाडीवर आहेत. संगमनेरमध्ये जर बघितलं तर एक हाती सत्ता बाळासाहेब थोरातांनी आत्तापर्यंत राखली. परंतु आजचा जो निकाल समोर येतो आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरातांना शिंदे गटाचे अमोल खताळे यांनी आव्हान दिलेलं आहे. कुठेतरी थोरात हे पिछाडीवर येताना आपल्याला दिसतात. निश्चितच आणि थोरातांचा पराभव होईल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर थोरातांचं जे राजकारण आहे तर थोरातांनी फक्त आपल्या परिवाराभोवतीचं हे संपूर्ण राजकारण हे खेळलं आहे आता. म्हणजे थोरात दुसऱ्याच्या मदतीला किती जातात. मागच्या ज्या काही निवडणुका झालेल्या असतील किंवा शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधरच्या वेळेस थोरातांची जी भूमिका होती ती नरोवा कुंजरोवा अशीच राहिलेली आहे. आणि पक्षवाढीसाठी जे प्रयत्न गरजेचे असतात, संघटन बांधणीसाठीचे जे प्रयत्न गरजेचे असतात तसे प्रयत्न तिथं होत नाही. म्हणजे आपण जे म्हणतो की मोनोपॉली तयार करणं, तशी मोनोपॉली तयार झाल्याचा भास हा थोरातांना झालेला होता. आणि त्यामुळे संगमनेर आता आमचंच आहे, आमची जहागिरी आहे अशा आविर्भावात हे थोरात परिवार होतं. आणि तो जो भ्रमाचा भोपळा आहे तो भोपळा हा यंदाच्या निवडणुकीत फुटलेला दिसतो आहे. आणि जे शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी पेरणी ही गेल्या 5 वर्षापासून सुरू केलेली होती. आणि त्यांना साधारणतः एक अंदाज आलेला होता की हे किती भ्रमात आहे आणि त्यांनी भ्रमातच ठेवलेलं दिसतं आहे. आपण जर बघितलं तर कोणीही असे अंदाज जाणीवपूर्वक लावले नाही की बाळासाहेब थोरात हे पराभूत होतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की संघटन बांधणीमध्ये कमी पडल्यामुळे बाळासाहेब थोरातांचा पराभव होताना दिसतोय. दुसरा एक मतदारसंघ चर्चेत राहिला उत्तर महाराष्ट्रातला, तो म्हणजे जामनेर. भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांना शरद पवार गटाकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी त्यांचेच सहकारी म्हणजे गुरु शिष्य अशी जोडी जी मांडली जाते, दिलीप खोपडे जे गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली तयार झाले, त्यांनाच शरद पवार गटाने उमेदवारी दिली आणि महाजन विरुद्ध खोपडे अशी लढत त्या ठिकाणी होते. तर आता जो निकाल समोर येतो आहे त्यामध्ये गिरीश महाजन या ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत. तर कुठेतरी शरद पवार गटाची खेळी त्या ठिकाणी फेल झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि आता गिरीश महाजनांना संकटमोचक म्हणूनच ओळखलं जातं. म्हणजे त्यांची ज्या वेळेला भाजप संकटात असतं त्यावेळेला त्याचं मोचन करण्यासाठी हे गिरीश महाजन येत असतात. आणि मग
त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात ते पिछाडीवर कसे असतील. म्हणजे खोपडेंनी जरी त्यांना आव्हान दिलेलं असलं तरी खोपडेंचे बलस्थानं किंवा त्यांच्या नकारात्मक बाजू ह्या सगळ्याच गिरीश महाजनांना चांगल्या ठाऊक होत्या आणि त्या दृष्टीने ही व्यूहरचना करण्यात आली होती. सहजपणे असं बोललं जात होतं की गिरीश महाजनांसाठी ही लढत खूप अवघड असेल किंवा कदाचित पराभव होईल, पण मला कधी असं वाटलं नाही की गिरीश महाजनांचा पराभव होऊ शकतो, कारण ते ज्या पद्धतीने मतदारसंघ त्यांनी पिंजून ठेवलेला आहे आणि तिथं त्यांचा एक वर्चस्व तिथं तयार करून ठेवलेला आहे. गिरीश महाजन जरी मंत्री असले आणि राज्यभर ते फिरत असले, विशेषतः त्यांचा नाशिककडे जास्त कल असला तरीही त्यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे फारसं दुर्लक्ष केलेलं नाही आणि त्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवणं असो, त्यांची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. म्हणजे ते स्वतः तिथं नसले तरी मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठीची एक व्यवस्था गिरीश महाजनांनी करून ठेवलेली आहे आणि त्याचा मोठा फायदा हा गिरीश महाजनांना झाला असं मला वाटतं. सर, एक पुन्हा नाशिक जिल्ह्याकडे आपण येऊ, सिन्नर मतदारसंघावर आपण येऊयात. सिन्नर मतदारसंघामध्ये माणिकराव कोकाटे आणि उदय सांगळे म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी आपल्याला लढत बघायला मिळाली. परंतु थोडंसं मागे जाऊयात, लोकसभेला त्या ठिकाणून राजाभाऊ वाजे जे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती शिवसेना ठाकरे गटाचे. परंतु आता कोकाटे यांना एक हाती सत्ता म्हणजे एक हाती त्यांचा विजय होताना दिसतोय. तर कुठेतरी वाजेंची भूमिका म्हणजे जे म्हटलं जात होतं की सांगळे जे आहेत ते वाजेंचे समर्थक मानले जातात, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये कोकाटे गटाकडून छुपा पाठिंबा का असेना परंतु वाजेंना मदत झाली, तर त्याची भरपाई कुठेतरी विधानसभेमध्ये होईल. तर वाजेंची भूमिका या निवडणुकीमध्ये संदिग्ध राहिली आणि म्हणून कोकाटेंचा एक हाती विजय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. काय सांगाल या लढतीविषयी? नक्कीच लोकसभा निवडणुकीचा इम्पॅक्ट हा मोठा झालेला दिसतोय, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये कोकाटे म्यूट होते. म्हणजे कोकाटेंनी सांगितलं नाही लोकांना की वाजेंना मतदान करा, पण करू नका ही देखील भूमिका घेतलेली नाही. जर सिन्नरची पारंपरिक जी लढत जर बघितली तर वाजे आणि कोकाटे अशीच होत होती, परंतु वाजे जर लोकसभेमध्ये निवडून गेलेत तर आपलं विधानसभेचं रणांगण हे मोकळं होऊन जातं आणि तितका तुल्यबळ उमेदवार इथे शिल्लक राहत नाही आणि आपली लढत ही सोपी होऊन जाते. या एका राजकीय स्वार्थापोटी कोकाटेंनी लोकसभेच्या निवडणुकीला त्यांचे प्रतिस्पर्धी जरी राजाभाऊ वाजे असले तरी त्यावेळेला नरोवा कुंजोरावा अशी भूमिका घेतलेली होती. त्यांना जो मेसेज द्यायचा होता कार्यकर्त्यांना तोही दिलेला होता आणि त्याच्यामुळे त्याचा मोठा फायदा हा वाजेंना झालेला होता. दुसरीकडे त्याच निवडणुकीमध्ये उदय सांगळेंनी सुरुवातीच्या काळामध्ये वाजेंच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसली. म्हणजे गोडसेंच्या बाजूने थोडेसे उदय सांगळे कललेले दिसले आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वाजे आता कोकाटेंच्या भूमिकेत आहेत की कुठल्याही भूमिका घ्यायची नाही किंवा कोणाला काही संदेश द्यायचे नाही किंवा उदय सांगळेंच्या बाजूने फारसं प्रचार करायचं नाही. ते काही व्यासपीठांवर दिसले, त्यांनी भाषणही जरी केलेले असतील तरी प्रत्यक्षात वाजे कुठेच उदय सांगळेंच्या प्रचार करताना वैयक्तिक प्रचार करताना असे दिसलेले नाही आणि त्याचा फायदा हा कोकाटेंना झालाच आहे. सिन्नरच्या लढतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे होतं ते म्हणजे जातीय समीकरणं जी होती, म्हणजे वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज अशी ही लढत झालेली होती आणि बऱ्यापैकी वंजारी समाजाने उदय सांगळेंना मतदान केलेलं आहे, परंतु वंजारी समाजाच्या दुप्पट मतं हे मराठा समाजाकडे होते आणि कोकाटेंनी मराठा समाजाचं एक नेतृत्व तिथलं केलेलंच आहे. शिवाय त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. कुठलेही समाज न बघता ती जी काही कामं केलेली आहे त्याचं फळ त्यांना या निवडणुकीत मिळालं असं वाटतंय. तर आपण संघटनात्मक पातळीवर थोडंसं बोलूयात की या ठिकाणी जर बघितलं तर भाजप हा संपूर्ण निवडणुकीमध्ये एक संघ पद्धतीनं काम करताना दिसला. म्हणजे नाही म्हणायला भाजपमध्ये सुरुवातीला नाराजी निश्चितपणे होती, अनेक नाराज समोर आले, आम्ही बंडखोरी करू, अपक्ष उमेदवारी करू अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका देखील मांडली. परंतु जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाली तेव्हा भाजप एक संघ पद्धतीनं निवडणूक प्रचारामध्ये दिसली. तसं शिंदे गटाचं झालेलं नाही, कारण शिंदे गटाचे माजी खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर जे नेते असतील स्थानिक नेते, ते कुठेही प्रचारामध्ये आपल्याला त्यांच्या उमेदवारांच्या तरी प्रचारात दिसले नाही. म्हणजे दोन उमेदवार जर आपण बघितले, सुहास कांदे असतील मालेगावमध्ये, दादा भुसे असतील, तर हे उमेदवार हे स्वतःच्या वैयक्तिक जनसंपर्कावर निवडून आले आहेत असं आपल्याला वाटतं. निश्चितच जर तुम्ही देवळाली मतदारसंघात जर बघितलं तर जो संभ्रम तयार केलेला आहे हा शिंदे गटाच्याच पदाधिकाऱ्यांनी जास्त केलेला दिसतोय. जे मध्यंतरीच्या काळात राजश्री अहिरावांनी सरोज अहिरेंना पाठिंबा दिला असं जे पत्र आलं होतं त्या पत्रावर ज्यांच्या सह्या होत्या किंवा एकनाथ शिंदेंची सही होती आणि ते पत्र ज्यांच्याकडनं व्हायरल करण्यात आलं किंवा ज्यांनी त्यावेळेला त्यांची स्पष्ट भूमिकाच मांडली नाही, त्याच्यातून मुख्यतः हेमंत गोडसे असतील आणि भाऊसाहेब चौधरी असतील, तर हे आणि विजय करंजकर हे जे त्रिकूट होतं या त्रिकुटाने ही निवडणूक खेळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. परंतु त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना म्हणजे राजश्री अहिररावांच्या विजयासाठी ही मंडळी प्रयत्न करत होती की पराभवासाठी असा प्रश्न पडावा असं सगळेच एकूण रणनीती होती आणि त्याचा फटका हा राजश्री अहिररावांना बसलेला दिसतोय.
तसंच नांदगाव मतदारसंघात झालेलं दिसतंय. परंतु नांदगावमध्ये समीर भुजबळ हे सत्तेतलीच, यापूर्वीच्या सत्तेतलीच हा एक घटक होता. म्हणजे अजितदादांच्या गटातले हे पदाधिकारी मुंबईचे अध्यक्ष होते. तर या समीर भुजबळांनी नांदगावमध्ये जेव्हा उमेदवारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच वेळेला बऱ्यापैकी शिंदे गटांच्या काही लोकांशी चर्चा केलेली दिसते आणि सुहास कांदेंना कुठल्याही परिस्थितीत एकटं पाडायचं असा सगळा त्यांनी एक वातावरण तयार केलं होतं. परंतु सुहास कांदेंनी एकनाथ शिंदेंची जी सभा घेतली आणि त्याला जी गर्दी झाली, मला नाही वाटत की राज्यात कुठल्या सभेला इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असेल आणि प्रतिसाद मिळालेला असेल. त्यामुळे सुहास कांदेंनी त्या सभेतनंच साधारणतः प्रत्युत्तर देऊन टाकलेलं होतं आणि सुहास कांदेंना तिथे इतर कोणा पदाधिकाऱ्यांची फारशी गरज नाही, कारण त्यांच्याकडे इतकी मोठी यंत्रणा आहे प्रचारासाठीची. तर त्या यंत्रणेचा वापर करून त्यांनी पक्षाने मदत करो न करो याचा कुठलाही विचार न करता सुहास कांदेंनी अतिशय सिरियस पद्धतीने ही निवडणूक लढवलेली आहे आणि त्याचं फळ आता त्यांना मिळताना दिसतंय. सर, एक शेवटचा प्रश्न, मनसेची जी भूमिका आहे, म्हणजे नाशिक जो आहे तो पूर्वी मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु मनसेच्या बदलत्या भूमिकेचा फटका नाशिकमध्ये दिसून येतो. जसं की नाशिक मध्यमध्ये मनसेने उमेदवार दिला, परंतु त्यांनी माघार घेऊन भाजपला पाठिंबा दिला. परंतु नाशिक पश्चिम असेल किंवा इगतपुरी असेल किंवा नाशिक पूर्व असेल या भागामध्ये मनसेने उमेदवार दिले, परंतु आता जर त्यांची आकडेवारी बघितली तर डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीची त्यांची एकंदरीत आहे नाशिक पश्चिम मतदारसंघ जर सोडला तर मनसेच्या एकूणच भूमिकेबाबत काय वाटतं आपल्याला? आणि ही सगळी संभ्रमावस्थाच होती. कारण जर बघितलं तर हिंदुत्वाच्या लाईनवर हे लोक राज ठाकरेंनी यंदाची निवडणूक लढलेली आहे आणि विचार एकच दिसत होता की शिवसेनेने हिंदुत्वाची, उद्धव ठाकरे गटाने हिंदुत्वाची लाईन सोडलेली होती आणि ती स्पेस भरून काढण्याचं काम हे राज ठाकरेंनी करण्याचं ठरवलं होतं. परंतु प्रत्यक्षात त्याच्यात अपयश आलेलं दिसतं. कारण मनसेचं जे बलस्थान होतं नाशिकमधलं ते म्हणजे संघटन, इतक्या मोठ्या प्रमाणात या पक्षाचं संघटन होतं की गल्लोगल्ली त्यांचा कार्यकर्ता आणि तरुण कार्यकर्ता यांच्याकडे होता. परंतु राज ठाकरेंचं या सगळ्याच नाशिक जिल्ह्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि संघटना बांधणी इथं झालेली नाही आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे बरेचसे पदाधिकारी हे उबाठा गटात गेलेले दिसले आपल्याला, अशोक मुर्तडकांपासून. आणि हे मोठे लोक होते, म्हणजे त्यांचा एक फॉलोअर होता मोठा आणि ते त्या फॉलोअरला घेऊन दुसऱ्या पक्षात गेलेले आहे. त्याच्यामुळे ती एक पोकळी निर्माण झालेली दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षाच्या नेतृत्वाने दुर्लक्ष केलं, पण जे उमेदवार दिले त्याचाही विचार होणं गरजेचं होतं. कारण ज्या ठिकाणी गणेश गीतेंची उमेदवारी आहे, जिथे ढिकलेंची उमेदवारी आहे, तिथे नवख्या प्रसाद सानपसारख्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते. सानप उमेदवार चांगले होते, परंतु त्यांच्याकडे यंत्रणा ह्या दोघांच्या तुलनेने कमी दिसली. शिवाय आर्थिक बाबतीत दोन्हीही उमेदवार हे श्रीमंत होते. दुसरीकडे सानप तितका कदाचित पैसा सानपांकडे नसेल आणि इथे तुलना कुठे होऊ शकली नाही. जर आपण पश्चिमचं जर घेतलं तर पश्चिम मनसेमुळे अजिबातच दिनकर पाटलांना खूप लीड मिळालं असं म्हणता येणार नाही. कारण पश्चिममध्ये स्वतः दिनकर पाटलांची जी व्यवस्था होती ते स्वतः लोकसभा निवडणुकीपासून प्रयत्न करत होते आणि त्यावेळेसपासून त्यांनी जी मोर्चे बांधणी केलेली होती त्या मोर्चे बांधणीचा त्यांना फायदा झालेला दिसतो. चांगली मतं दिनकर पाटलांना पडलेली दिसत आहेत आणि जे आपण म्हणत होतो की ते तिसऱ्या क्रमांकावर राहतील, तर तसं नव्हतं. ते आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजे ते आता जे विजयाकडे वाटचाल जे करतायत सिंहरी त्यांच्याशी फाईट देत आहेत. म्हणजे दिनकर पाटलांची उमेदवारी ही प्लसच ठरलेली आहे मनसेसाठी. एक संघटन तयार झालेलं आहे, परंतु तिथे मनसेचा वाटा कमी होता आणि दिनकर पाटलांची वैयक्तिक ताकद ही जास्त होती. आता मनसेचा नाशिक जिल्ह्यातनं सुपडा साफ झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं तर हा सुपडा साफ ज्या वेळेला त्यांचे तिन्ही आमदार पराभूत झाले होते त्याच वेळेला झालेला आहे आणि त्यानंतर जी पक्षाला अवकळा आलेली आहे, म्हणजे पक्षाकडे लक्ष देणारच कोणी नाही, संघटन बांधणीसाठीच कोणी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न होते ते सोडवणारं इथं सक्षम नेतृत्व नसल्यामुळे आणि शहराध्यक्ष वारंवार बदलला जात असल्यामुळे या संपूर्ण संघटना ही खिळखिळी झाली आहे आणि त्याचा फटका त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बसलेला दिसतोय. आपण बघितलं हे होते हेमंत भोसले सर, ज्यांनी आपल्याला नाशिक जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रामधली जी एकूणच परिस्थिती आहे, महायुतीची विजयाची कारणं आणि
महाविकास आघाडीची पराभवाची कारणं म्हणजे कुठे महाविकास आघाडी कमी पडली, कोणत्या जागांवर महायुतीला फटका, महायुतीचा विजयाची कारणं जी आहेत ती सक्षम आहेत. एकूणच या संपूर्ण मतदारसंघाचा असेल, उत्तर महाराष्ट्राचा असेल, हा सखोल आढावा आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे. आपण वेळोवेळी जसजसे निकाल आता हाती येतील, दुपारी 3 वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचा कल जो आहे, नाशिक जिल्हा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, हा संपूर्ण कल आपल्या समोर स्पष्टपणे आलेला असेल. परंतु आत्ता हा जो काही सुरुवातीचा कल आहे त्यामध्ये महायुती तरी आघाडीवर आपल्याला दिसते, क्रमांक 1चा पक्ष ठरतो आहे आणि त्याची कारणं देखील आता आपण जाणून घेतली आहेत. यापुढे देखील आपण जसजसे कल येतील तसतसं आपण ह्या विजयाची कारणं आपण जाणून घेणार आहोत. आपण बघत राहा माय महानगर. कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.